सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. महाराष्ट्रात अवैध अंमली पदार्थांच्या वापराचे वाढते प्रमाण आणि त्यातून निर्माण होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन राज्य सरकारच्या निर्देशानुसार सोलापूर शहर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलीस आयुक्तालयाच्या वतीने महाराष्ट्र अंमली पदार्थ मुक्त अभियान आणि शून्य सहनशीलता धोरणांतर्गत ड्रग फ्री कॅम्पस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नियोजन भवन येथे आयोजित या कार्यक्रमात शाळा आणि महाविद्यालय परिसरात अंमली पदार्थांचे सेवन, विक्री आणि साठवणूक रोखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना सुरक्षित, निरोगी आणि सकारात्मक वातावरण मिळावे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त वृष्टी जैन, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रीतम यावलकर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात डॉक्टर अश्विनी पाटील, सोनाली काळे, उपसंचालिका मुक्तांगण डेडिकेशन सेंटर पुणे, रामचंद्र वाघमारे तसेच युथ फाउंडेशन सोलापूरचे प्रतिनिधी यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि त्यापासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉक्टर संतोष कोळी, सचिव विद्यानंद स्वामी तसेच सोलापूर शहर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात सोलापूर शहरातील शाळा आणि महाविद्यालयातील सुमारे 400 ते 450 प्राचार्य आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. दरम्यान अंमली पदार्थांच्या वाढत्या वापराला आळा घालण्यासाठी केवळ पोलिसांची कारवाई पुरेशी नसून शाळा, महाविद्यालय, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचं या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आलं. अंमली पदार्थ मुक्त शैक्षणिक परिसर निर्माण करण्यासाठी पोलिसांकडून जनजागृतीसोबतच आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात येणार आहे. महिला सुरक्षा विशेष कक्षाचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले.